मुंबईसाठी जे काम केलं त्याचा आनंद आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एसआरएच्या माध्यमातून मुंबईचा नियोजित विकास करू असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। कलिना भागामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी प्रचार केला। बहिणींनी आणि लाडक्या भाऊंनी जे प्रेम दाखवले त्याबद्दल काय म्हणाल आणि त्यांना काय आवाहन करू इच्छिता? जिथे जिथे जाता गर्दी वाढते तुम्हाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी। हे प्रेम आहे त्यांचं आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। कारण लाडक्या बहिणींची संख्या सगळीकडे आता सभा होती, त्या भागात देखील चांदिवलीमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती, लाडके भाऊही होते। त्यामुळे इतर देखील आपण बघतोय, फक्त शाखेत भेटीला आलोय मी, एवढी गर्दी आहे। आणि त्यामुळे लोकांनी निश्चय केलेला आहे महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचा आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, विरोधक आता असं म्हणू लागले की मुंबईत जन्म घेणं गरजेचं आहे। हा दावा कसा खोडून काढणार? मुंबई समजण्यासाठी मुंबईत जन्म घेणं गरजेचं ठाकरे म्हणतात। अरे घरात बसून मुंबई समजत नाही, त्याला बाहेर फिरायला लागतं। शेवटचा प्रश्न आहे, तुमची आणि संजय राऊतांची अचानक भेट झाली, तुम्ही सलोख यांनी त्यांची तब्येतीची विचारपूस सुद्धा केली, काय झालं नेमकं? कारण व्हिडिओ व्हायरल होते, बरीच चर्चा होती। त्यांची मुलाखत संपली आणि ते बाहेर आले आणि मी मुलाखतीला जात होतो, तेव्हा भेट झाली। तब्येतीची मी चौकशी केली। शेवटी माणुसकी आम्हाला आहे, इतर लोकांना नसली तरी आम्हाला आहे। आणि या माणुसकीच्या नात्यानं मी विचारपूस केली संजय राऊतची, असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणतात। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर पंतप्रधान पदासाठी सध्या वेकेन्सी नाही, 2029लाही मोदींच पंतप्रधान होणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पंतप्रधान होणार का या प्रश्नावर फडणवीसांनी हे उत्तर दिलं। मी पंतप्रधान झालो तर हा निबंध लिहायची इच्छा आहे काय? बघा, ती जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये वॅकन्सीच नाही आहे, हे लक्षात ठेवा। 29 नंतरही माननीय मोदीजीच देशाचे पंतप्रधान होतील।